अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बघणार आहोत की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून स्वामी आपल्या बरोबर राहतील, आपल्या संकटात, आपल्या दुःखात, आपल्या आनंदात, प्रत्येक क्षणाला ते आपल्या बरोबर राहतील। तर अशा कुठल्या गोष्टी आपण करू शकतो। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला जर खूप अडचणी प्रॉब्लेम असतील आणि आपल्याला वाटत असेल की स्वामींनी आपल्याबरोबर राहावं, आपल्यावर लक्ष ठेवावं, तर काय करायचं, सकाळी किंवा मग संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा, किंवा दुपारी पण चालेल, तुम्ही निवांत असाल त्यावेळी बसायचं, देवापुढं बसायचं, एक अगरबत्ती लावायची आणि त्याच्या शेजारी एक पाण्याने भरलेला फुलपात्र आपलं असतं ते ठेवायचं, जेणेकरून आपली ती अगरबत्तीची धूप असेल ते त्या पाण्यामध्ये पडेल अशा ह्याच्यात ठेवायचं, ते फुलपात्र पाण्याचं भरलेलं, आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा पहिली गोष्ट। आणि ते तीर्थ ना आपण घ्यायचं। जर समजा आपल्या घरात मुलं चिडचिड करत असतात, ऐकत नाहीत, त्यांना पण तुम्ही हे देऊन बघा, त्यांच्यावर पण पॉझिटिव्ह इफेक्ट होईल। आणि तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही करा, किंवा घरात काही तुम्हाला असं निगेटिव्ह एनर्जी वाटत असेल तर तिथं तुम्ही शिंपडू शकता। ही एक पहिली गोष्ट तुम्ही करू शकता। तुम्ही नामस्मरण घेता त्यामुळं स्वामींपर्यंत तुमची ही सेवा नक्की पोचते आणि पाण्यामधून तुमचं मन थोडं वगैरे शांत होतं, आतली निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते, पॉझिटिव्हिटी वाढते। तर मग ही एक गोष्ट तुम्ही करू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही का, तुम्हाला घाबरल्यासारखं होतं, असं म्हणजे अस्वस्थ वाटतं कधी कधी, तर तुम्ही तारक मंत्र म्हणा, शांत बसून म्हणायचं, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, किंवा एकदा म्हणा। किती सोपं आहे, किती वेळ, थोडासा वेळ लागतो, पण म्हणजे असं लक्षपूर्वक म्हणायचं। आपण नाही का इकडं लक्ष तिकडं लक्ष म्हणतो, नाही, प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन स्वामीला स्मरून म्हणायचा, शांत चित्ताने म्हणायचा। तारक मंत्र एक म्हणा तुम्ही, बघा त्याने पण तुम्हाला खूप छान वाटेल आणि अडचणी सुटतात हळूहळू। असं नाही की लगेच तुम्ही म्हटलं सुटेल, नाही सुटणार, हा पण तुम्हाला ते बळ भेटेल, ते प्रॉब्लेम अडचणी सोडायचं। तर मग हे असं केलं ना, स्वामी खरंच तुमच्या पाठीशी राहतात। तुम्हाला होतो त्रास, पण एवढा होत नाही, थोडासा होतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। होतो त्रास पण खूप कमी होतो आणि तुम्ही बाहेर पडता लगेच। मग तुम्ही ह्या 2 गोष्टी तर नक्की करू शकता। आणि तिसरी गोष्ट बघा, तुम्ही आता ऑफिसला जाता किंवा मग तुमच्या कामानिमित्त बाहेर जाता, कधी प्रवासात वगैरे आपण जातो घराच्या बाहेर, तेव्हा काय करायचं, मंदिरापुढं स्वामींना नमस्कार करायचा, स्वामींना म्हणायचं, स्वामी तुम्ही माझ्याबरोबर चला, नाही का, त्यांना पण आपल्याबरोबर घ्यायचं। ते आपल्या मनाला एक बळ भेटते की नाही, आपल्याबरोबर स्वामी आहेत। तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या कामाला जाता असतात प्रत्येकाचे काही महत्त्वाचे बाहेरचे कामं, त्या कामासाठी पण जाता असाल तर स्वामींना म्हणायचं, स्वामी तुम्ही चला माझ्याबरोबर। आणि जिथं स्वामी आहे तिथं काय मग अशक्य हे शक्य। मग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता। आणि दररोज स्वामींच्या पुढं मुजरा करायचा, माथा आपला टेकलाच पाहिजे, त्यांच्या पुढं आपण नतमस्तक झालोच पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। मुजरा करायचा म्हणजे करायचाच स्वामींना, आणि सगळ्यांना देवांना करायचा। असं नाही की स्वामींना, आपल्या घरात जेवढे देव आहेत आपण मानतो सगळ्यांपुढं नतमस्तक व्हा, आपण फक्त हात जोडतो निघतो नाही, गुडघ्यावर टेका, माता टेकवा देवापुढं, आणि त्यांना पण आवडन ना आपण असं केलेलं। त्यांना थोडं प्रेमाने 4 शब्द बोला, सांगा तुमचे दुःख असतील तर, स्वामी माझं असं आहे, मला ह्याच्यातून मार्ग दाखवा। ह्या गोष्टी तुम्ही ना करून बघा, तुम्हाला बघा किती फरक जाणवतो, खूप फरक जाणवतो। तुम्हाला ना दुसरं कोणाची गरज नाही भासत की तुमचं दुःख समजून घेणारं, तुम्हाला असं वाटत नाही की माझं कोण नाही आहे, मी एकटाच आहे, नाही का, असं एकटेपणा वाटतो, डिप्रेशन वाटतं। तुम्ही नाही हे स्वामींना सांगा, किंवा तुम्ही कुठलाही आवडते तुमच्या देवताला मानत असाल, भोलेनाथांना मानता असाल, गणपती बाप्पा, महालक्ष्मी, कुठल्याही देवाला माना, तुळजापूरच्या आई, सगळे आपले देव आहेत ना, एकच आहेत, पण ज्याची त्याची श्रद्धा असते। कोण पांडुरंगांवर विश्वास ठेवतो, कुणावरही ठेवा, आपण त्यांना ना तुम्ही तुमचं दुःख बोलून दाखवा की मला असं अडचण आहे, स्वामी महाराज मला ह्याच्यातून मार्ग दाखवा। दाखवता तो मार्ग ते, पण तुमचं तेवढं विचार म्हणजे नाही का, त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह पाहिजे, विश्वास पाहिजे, आणि त्यांनी दाखवलेले संकेत तुम्हाला समजले पाहिजेत। त्याच्यासाठी ना तुम्ही त्यांच्याबरोबर कनेक्ट पाहिजेत,
ते दाखवतात, तुम्हाला मार्ग दाखवतात, तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण देतात, पण आपल्याला समजत नाहीत. ते आपली कमी असते, त्यांची नसते. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून बघा. प्रवासात असेल तर मनात नामस्मरण करायला काय हरकत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही ट्रेनमध्ये असाल समजा, किंवा बसमध्ये असाल, गाडीवर असाल, कुठंही असू द्या. मी तर म्हणते पहिल्यापासून माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगते की तुम्ही कुठंही असा, श्री स्वामी समर्थ हा सोपा मंत्र तुम्ही बोला आणि बघा, 1-2 वर्ष बोला. त्यांना विसरायचंच नाही, आठवणीतच ठेवायचं. तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. वाटणारच नाही की अडचणीमध्ये तुम्ही येत, तर तुम्ही एकटाच येत. तुम्हाला असं वाटत नाही तुमच्याबरोबर ना एवढा भक्कम साथ आहे ना तुमच्याबरोबर, ह्या जगात कुठल्याच साथीची तुम्हाला गरज भासणार नाही ते असल्यानंतर. आणि हा ना माझा पर्सनली स्वतःचा खरा अनुभव आहे. मी तर हो का पहिल्यापासून श्री स्वामी समर्थ म्हणते. हा तर मंत्र बोलतेच सारखा. ओम नमः शिवाय एक असतो. परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. माझा हा तर लय फेवरेट आहे. हे म्हटलं ना तुमच्या मनाला एक आत्मिक समाधान भेटतं, आणि हे समाधान ना पैशातून पण विकत भेटत नाही. तर तुम्ही ह्या गोष्टीनं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमच्या मनाला सवय लावून घ्या आणि बघा, तुम्ही म्हणून बघा तुम्ही. आणि 5-6 महिन्यानंतर तुम्ही अनुभव माझ्याशी शेअर करा, मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय अनुभव आला आहे की ताई मला असं वाटतं. तुम्हाला बघा तुमचं अंतर्मनातच किती समाधान, शांती भेटते. आणि जर ज्या गोष्टी नाही आहेत ना त्या गोष्टीचं पण तुम्हाला टेन्शन येत नाही, आणि आहे ह्या गोष्टीचा पण गर्व तुम्हाला राहत नाही. तुम्ही असं म्हणजे स्थिर शांत होता, आणि त्याची खरंच खूप गरज आहे सध्या आता. तर मग बघा, ह्या सोप्या गोष्टी आहेत, तुम्ही करा. हे जर केलं ना तुम्हाला असं वाटणंच स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी एकटा नाही आहे, त्यांची मला खूप साथ आहे. मग हे करून बघा. आवडला असेल तुम्हाला, माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.